हॅलो एव्हरीवन. तर आता आपण आपला लास्ट प्रॅक्टिस सेट जो 5.5 आहे तो चालू करत आहोत. तर इथे बघा आपला पहिला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की पॉईंट्स एक्स वाय झेड आर द मिड पॉईंट्स ऑफ साईड ए बी बी सी अँड ए सी. ठीक आहे. पुढे सांगितलं आपल्याला की ए बी आपल्याला 5 सेंटीमीटर दिला आहे, त्याच्यानंतर ए सी दिला 9 सेंटीमीटर अँड बी सी 11 सेंटीमीटर. सो फाइंड द लेंथ ऑफ एक्स वाय वाय झेड आणि एक्स झेड. सो एक्स वाय म्हणजे बाहेरच्या ट्रायंगलचे मेजरमेंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला काय काढायचे आहेत, आतल्या ट्रायंगलचे मेजरमेंट. तर आपल्याला माहिती आहे की ही लाईन या लाईनच्या काय आहे, हाफ आहे. तसंच ही लाईन या लाईनच्या हाफ आहे, ही लाईन ह्या लाईनच्या हाफ आहे. बरोबर. तर आपण ते लिहूयात आता की इन ट्रायंगल ए बी सी पॉइंट एक्स वाय झेड आर midpoints of side AB, side BC and side AC. ठीक आहे. मग आपल्याला काय माहिती आता बघा की ए किंवा एक्स झेड घेऊया. एक्स झेड इज हाफ ऑफ बी सी. बरोबर. काय आहे बी सीची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला इथे 11, हाफ ऑफ 11 म्हणजे इथे काय येणार 5.5. सो एक्स झेड किती भेटला आहे 5.5 सेंटीमीटर. तसंच आता एक्स वाय काढूया. एक्स वाय इज हाफ ऑफ ए सी. हाफ ऑफ ए सी किती आहे आता बघा इथे दिलेला आपल्याला 9 सेंटीमीटर. बरोबर. सो इथे ए सीची व्हॅल्यू टाकायची 9. इथे काय येणार 4.5 आणि सेंटीमीटर आपल्याला युनिट दिले, सो आपण इथे लिहिणार सेंटीमीटर. हा आपल्याला काय भेटला आहे एक्स वाय. पुढे काय राहिले आता वाय झेड, हाफ ऑफ ए बी. ठीक आहे. हाफ ऑफ 5 सेंटीमीटर म्हणजे काय येणार 2.5 सेंटीमीटर. ठीक आहे. सो आपण हे आपले आन्सर्स इथे फाइंड आउट केलेत. याला आपण स्क्वेअर करू. बरोबर आहे. हे याच 3 गोष्टी आपल्याला इथे फाइंड आउट करायला लावल्या होत्या. सो लिहून घ्या हा फर्स्ट क्वेश्चन. आता आपण बघतोय सेकंड क्वेश्चन. याच्यामध्ये बघा एल एम आर एन किंवा आपण पहिला थर्ड बघूयात. ठीक आहे. थर्डमध्ये काय सांगितलंय की ट्रायंगल ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजे काय, जी साईज ए बीची आहे तीच बी सीची आणि तीच ए सीची. म्हणजे तिन्ही साईड्स ज्या आहेत ट्रायंगलच्या त्या काय आहेत, इक्वल आहेत, सेम आहेत. पुढे काय आहे की पॉईंट्स एफ डी अँड ई आर मिड पॉईंट्स ऑफ साईड ए बी बी सी अँड ए सी. ठीक आहे. सो हे 3 जे आहेत ते काय आहेत, त्या आपापल्या साईडचे मिड पॉईंट्स आहेत. सो शो दॅट ट्रायंगल एफ ई डी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे आपल्याला गिवनमध्ये काय आहे की हा ट्रायंगल जो बाहेरचा आहे ए बी सी तो तर इक्विलॅटरल आहेच, पण आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की एफ ई डी सुद्धा इक्विलॅटरल आहे. तर बघा सगळ्यात पहिला आपण लिहूया ट्रायंगल ए बी सी काय सांगितलं आहे इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. मग आपल्याला काय माहिती एफ इज मिड पॉइंट ऑफ साइड ए बी. देयरफॉर एफ ई इज हाफ ऑफ बी सी. बरोबर. मग आपल्याला काय माहिती आहे डी इज midpoint of side BC. Therefore FD is half of AC. पुढे काय आहे E is midpoint
ऑफ साइड ए बी, नाही एफ नाही, ई घेतलाय ना आपण, ए सी येणार. देअरफॉर ई डी इज हाफ ऑफ ए बी. आणि आपल्याला एक गोष्ट काय माहिती आहे, वी नो ए बी इज इक्वल्स टू बी सी इज इक्वल्स टू ए सी. हे सगळे इक्वल आहेत. देअरफॉर आता ह्याला आपण नंबरिंग देणार आहोत. याला देते मी 1 नंबर, याला 2, हा 3 आहे, हा असणार आहे आपला 4. इथे लिहिणार फ्रॉम 1 2 3 अँड 4. काय की एफ ई इज इक्वल्स टू ई डी इज इक्वल्स टू एफ डी. बरोबर. आता इथे बघा, बी सी असेल, ए सी असेल किंवा ए बी असेल, याचा अर्थ काय निघतो की बी सी ए सी ए बी हे सगळे तिन्ही काय आहेत, इक्वलच आहेत. ठीक आहे. सो जर राईट साईड इक्वल आहे तर लेफ्ट साईड पण काय झाली, इक्वल झाली. इथे फक्त ह्या गोष्टी बघा की हे आणि हे, याच्यामध्ये काय आहे, ही साईड इक्वल आहे का, कारण बी सी इक्वल्स टू ए बी किंवा ए सी, म्हणजे बी सी ए सी आणि ए बी हे काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे काय झाली, राईट साईड इक्वल झाली. इक्वल टूच्या राईटची जी साईड आहे ती इक्वल झाली. सो एफ ई एफ डी ई डी हे सुद्धा काय झाले, इक्वल झाले. ठीक आहे, लिहून घ्या. हे थर्ड एक्झाम्पल आपण घेतले, याच्यानंतर आपण सेकंड बघणार आहोत. ठीक आहे, आपण आता सेकंड बघूयात. आता इथे बघा, आपल्याला काय सांगितलंय की क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस अँड एम एन आर एल आर रेक्टँगल्स. सो हे जे दोन आहेत ते काय आहे, रेक्टँगल आहेत. इफ पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड पी आर, एम हा मिड पॉइंट आहे साइड पी आरचा, देन प्रूव्ह दॅट एस एल इज इक्वल्स टू एल आर. बरोबर. आणि एल एन इज एल एन, म्हणजे हा एल एन आपल्याला जॉईन करावा लागेल. आपण जॉईन करूयात. येल्लोनी करते मी. एल एन इज हाफ ऑफ एस क्यू. सो एस क्यू सुद्धा मी ड्रॉ करते आता. आय होप येल्लो कलर दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, जास्त दिसत नाही आहे, मी दुसरा कलर रेड कलर घेते. एल एन आणि हा एस क्यू. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एस एल इज इक्वल्स टू एस आर एल आर सॉरी. तर आता इथे बघा, आपण काय लिहू शकतो, मला सांगा. आता इथे असं जे आहे, हा आहे एस, हा आहे एल, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार. बरोबर. आणि हे काय झाले मग, करस्पॉन्डिंग अँगल झाले. बरोबर. आणि एस एल किंवा एस आर हा काय झाला, ट्रान्सवर्सल झाला. सो आपण इथे लिहूया. सो इन कशामध्ये लिहायचा, आपण काय लिहूया, अँगल. हियर अँगल पी एस आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एम एल आर. बरोबर. एम एल आर कशावरून, करस्पॉन्डिंग अँगल्स. आपण काय लिहिणार, दॅट इज, म्हणजे इथे काय आपल्याला लक्षात येतंय की एल एम सेगमेंट एल एम लिहूया. segment LM is parallel to segment SP on ट्रान्सवर्सल SR. बरोबर आहे की हे पॅरलल आहे. आलंय का एवढं लक्षात. बघा, जर S आणि R म्हणजे हे दोन जर पॅरलल आहेत,
हे दोन पॅरलल आहेत ऑन ट्रान्सव्हर्सल एस आर. त्याच्यामुळे आपल्याला काय कळतंय की एल एम इज पॅरलल टू एस पी. आलं की एवढं लक्षात बघा करस्पॉन्डिंग अँगल्सचं. अजून एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी काय आहे की हे किती आहेत 90 डिग्री. का? कारण ते काय आहेत रेक्टँगल आहेत, सो अँगल किती होणार 90. आता पुढे आपण बघूया इन ट्रँगल आर पी एस. इन ट्रँगल आर पी एस आपल्याला काय जाणवतंय की एम इज मिड पॉइंट ऑफ एम इज मिड पॉइंट. कशाचा मिड पॉइंट आहे आपल्याला दिलेला आहे पी आर, बरोबर. आणि आपल्याला काय माहिती आहे की सेगमेंट एल एम इज पॅरलल टू सेगमेंट एस पी, बरोबर. देअरफोर याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की एल इज मिड पॉइंट ऑफ एल इज मिड पॉइंट ऑफ एस आर. देअरफोर एस एल इज इक्वल्स टू एल आर. समजतं? ह्याला आपण नंबर देऊयात. ह्याला मी देते 1 नंबर. आणि याला देते 2. सो फ्रॉम इथे लिहिणार फ्रॉम 1 and 2. 1 वरून आपल्याला काय कळालं की एल एम इज पॅरलल टू एस पी, बरोबर. ते दोन पॅरलल आहेत. इकडं काय कळते एल इज मिड पॉइंट ऑफ एस आर. इथे काय कळालं होतं वरती की एम इज मिड पॉइंट ऑफ पी आर. त्याच्यावरून कळालं की एस एल इज इक्वल्स टू एल आर. सो बघा पहिला हाफ पार्ट जो आहे तो आपण काय केलेला आहे इथे सॉल्व केला आहे. एवढं लिहून घ्या. मग आपण पुढचा पार्ट बघणार आहोत. सेकंड आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे हे आपलं फर्स्ट आहे इथलं. याच्यानंतर सेकंड मी एक्सप्लेन करते. ठीक आहे, आता आपण सेकंड बघूयात. ओके. आता इथे सेकंड ह्याच्यात बघा आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे एल एन इक्वल्स टू एस क्यू. तर इथे बघा जसं आपण एल आणि एसला काय केलं होतं करस्पॉन्डिंग अँगल्स, तसंच आपण याला सुद्धा म्हणू शकतो का इथे काय आहे एन, इथे आहे क्यू. सो हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तर आपण लिहूया अँगल काय आहे पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एम एन आर इक्वल्स टू 90 डिग्री. अगेन हे काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. पुढे आपण काय लिहू शकतो की देअरफोर सेगमेंट एम एन इज पॅरलल टू सेगमेंट पी क्यू ऑन ट्रान्सव्हर्सल. इथे ट्रान्सव्हर्सल कोणता आहे बघा आता ऑन ट्रान्सव्हर्सल क्यू आर, बरोबर. ऑन ट्रान्सव्हर्सल क्यू आर आपल्याला हे कळालेलं आहे. आता पुढे आपण बघूया इन ट्रँगल आर पी क्यू. इन ट्रँगल आर पी क्यू तुम्हाला काय समजतंय बघा आर पी आणि क्यू मध्ये की एम इज मिड पॉइंट ऑफ पी आर. एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर,
बरोबर. एम काय आहे, मिड पॉईंट आहे, सॉरी पी आरचा. एम इज मिड पॉईंट ऑफ पी आर. मग पुढे काय असणार, देअरफोर पी एम इज इक्वल्स टू एम आर. आणि अजून आपण काय सांगू शकतो की एन इज ऑल्सो मिड पॉईंट ऑफ आर क्यू. याच्यावरून आपल्याला काय समजते बघा की एम एन, देअरफोर एम एन इज पॅरलल टू पी क्यू. ठीक आहे, हे आपल्याला कळलं की एम एन इज पॅरलल टू पी क्यू. आता आपण बघूया ट्रायंगल आर एस क्यू. इन ट्रायंगल आर एस क्यू इथे आपल्याला काय माहिती बघा, आर एस क्यू याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एल इज मिड पॉइंट ऑफ एस आर अँड एन इज मिड पॉइंट ऑफ आर क्यू अँड एल एन, किंवा इथे लिहूया आपण सेगमेंट एल एन. सेगमेंट एल एन इज पॅरलल टू सेगमेंट एस क्यू. ठीक आहे, याच्यावरून काय कळतंय, देअरफोर एल एन इज हाफ ऑफ एस क्यू. आले लक्षात हे. जर एल एन आणि एस क्यू हे पॅरलल आहेत, बरोबर, आणि काय की एल आणि एन हे मिड पॉईंट्स आहेत, तर एल एन काय झाला, हाफ ऑफ एस क्यू. सो आपण हे थेरममध्ये पण मागे असे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. ठीक आहे, सेकंड झालंय. आता आपण बघणार फोर्थ लास्ट एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये बघा काय सांगितले की सेगमेंट पी डी इज अ मेडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. सो ट्रायंगल पी क्यू आर कन्सिडर केलाय आणि काय पी डी हा काय आहे, मेडियन आहे. टी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी डी. सो या मेडियन पी डीचा मिड पॉईंट काय आहे, टी. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, प्रोड्युस्ड क्यू टी इंटरसेक्ट्स पी आर. सो क्यू टी काय करतो, इट इंटरसेक्ट्स पी आर ॲट एम. पी आर ॲट एम. सो हा जे क्यू एम आहे, तर हे मिड पॉईंट नाही म्हणता येणार, बट इथे इंटरसेक्शन होते, मिड पॉईंट नाही, एवढं लक्षात घ्या. शो दॅट पी एम अपॉन पी आर इज इक्वल्स टू 1/3. सो पी एम अपॉन पी आर इज 1/3 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हिंट त्यांनी काय सांगितलेली आहे की ड्रॉ डी एन परपेंडिक्युलर टू क्यू एम. ठीक आहे, सो आपण इथे लिहिणार कन्स्ट्रक्शन. काय येणार कन्स्ट्रक्शनमध्ये, ड्रॉ लाईन फ्रॉम डी such that ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय लिहिणार आहे बघा, कन्सिडर करायचं पहिला इन ट्रायंगल पी डी एन. ठीक आहे, सो इन ट्रायंगल पी डी एन आपल्याला काय माहिती आहे, टी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी डी. बरोबर, म्हणजेच काय, देअरफोर सेगमेंट टी एम इज पॅरलल टू सेगमेंट डी एन. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इथं काय सांगितलंय की एम इज मिड पॉइंट ऑफ पी एन, देअरफोर पी एम इज इक्वल्स टू पी एन.
ठीक आहे, आपल्याला एन एम काय भेटलं आहे, मिड पॉईंट. आता आपण बघणार इन ट्रायंगल क्यू एम आर. याच्यामध्ये काय लक्षात येते बघा, टी इज मिड पॉईंट ऑफ, कशाचा मिड पॉईंट आहे, टी क्यू एमचा. Therefore, segment TD is parallel to segment MR. बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय कळते की N is midpoint of किंवा D is midpoint, आपण असं म्हणू शकतो की D is midpoint of segment QR. ठीक आहे. याच्यावरून आपण काय बोलू शकतो, therefore TM is equals to MN. मग आपण आता इथे लिहूयात की PR equals to PM plus MN plus NR. सॉरी, TD इक्वल्स टू MN लिहायला पाहिजे होतं ना. बट आता आपल्याला काय कळाले की हे सगळे इक्वल पार्ट्स आहेत, म्हणजे PM, MN किंवा NR असेल. सो आपण काय लिहिणार, PM ला PM लिहिणार प्लस MNच्या जागी बघा PN येणार आणि NRच्या जागी काय येणार, अगेन PM येणार. सो 3 PM. PR इज इक्वल्स टू 3 PM. मग याला आपण आता काय करणार इथे की PR असाच लिहिणार इथे, हा 3 इथे खाली जाणार आणि इथे राहणार PM. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, PM अपॉन, इथे लिहिते मी की PM अपॉन, ठीक आहे, ह्या PR ला आपण इथे खाली घेणार, इथे लिहिते मी, आपल्याला भेटले PR इज इक्वल्स टू 3 PM. म्हणजेच काय, हा 3 इकडे घेऊया खाली आणि हा PM अपॉन PR. भेटले आन्सर आपल्याला. आपल्याला फक्त इथे प्रूव्ह काय करायचं होतं की PM, MN आणि NR हे काय आहेत, इक्वल आहेत. बरोबर. इथे थोडं करेक्शन आहे, इथे D आहे मिड पॉइंट, ते बरोबर आहे, बट इथे आपण N घेणार. इथे काय घेणार, N इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट MR. बरोबर. त्यामुळे इथे येणार की MN इज इक्वल्स टू NR. सो NRच्या जागी आपण ते टाकणार आहोत. ठीक आहे. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 5.5 संपला आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटून आपला प्रॉब्लेम सेट 5 बघणार आहोत. सो थँक्यू सो मच.